अमितजींना माझी विनंती आहे की आता मराठवाड्याची जमीन सुपीक झालेली आहे, आता पेरणी करायला ट्रॅक्टर चांगला पाहिजे, लातूरचा ट्रॅक्टर असेल तर जरा बरं होईल, पेरणी चांगली होईल, तुम्ही जास्त लक्ष दिलं पाहिजे। मी काल लातूर मध्ये देखील कल्याणरावजी भाषणात लातूरकरांना सांगितलेलं आहे, आता अमित देशमुख एकटा लातूरचे राहिले नाही, मराठवाडा आणि महाराष्ट्राचे नेते म्हणून या ठिकाणी पुढे येत आहेत। लातूर मध्ये कमी वेळ द्या, लातूरची मंडळी इथं बसलेले आहेत, त्यांना माझी विनंती आहे की आता अमित देशमुखांना हे जालना असेल, परभणी असेल, संभाजीनगर असेल, या सगळ्या मराठवाड्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक एक दौरा त्यांचा आका, सगळ्या जिल्ह्यामध्ये लोकांची अपेक्षा आहे, तुमच्या आमच्या सर्वांच्याकडून लोकांची अपेक्षा आहे की येणारा भविष्य काळ उद्याचा आपला असणार आहे, पुढची 25 वर्ष तुमची आमची असणार आहेत। ही 25 वर्ष सुजलाम सुफलाम करायचे असेल, सामान्य माणसाला न्याय द्यायचा असेल तर अश्रू पुसणारं नेतृत्व असलं पाहिजे, आणि मराठवाड्याचं अश्रू पुसणारं नेतृत्व शंकरराव चव्हाण साहेब, विलासराव देशमुख साहेबांच्या नंतर कोण असेल तर ते अमित देशमुख असणार आहेत, हा विश्वास तमाम मराठवाड्याला आहे। आपण या ठिकाणी जबाबदारी घ्या। आता आपण म्हणू नका की मराठवाड्याची जबाबदारी आम्ही नेत्यांनी घ्यावी म्हणून, बरोबर आहे ना? आता मराठवाड्याची जबाबदारी आम्ही संयुक्तपणे तुमच्याकडे दिलेली आहे, मराठवाड्याचं वकीलपत्र आम्ही तुमच्याकडे दिलेलं आहे। आजपासून या मराठवाड्याचा विकास, या मराठवाड्याला दिशा देण्याचं, इथलं राजकारण असू दे, समाजकारण असू दे, या सगळ्याचं वटमुक्त्यार जनतेनं अमित देशमुखांना दिलेलं आहे, बरोबर आहे ना? त्यामुळे आता पुढच्या सगळ्या या निवडणुकामध्ये जातीनं आपण लक्ष द्या।